तुमच्यासोबत कधी असं घडलंय का, की तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये आहात आणि त्या मीटिंगमधली सर्व मंडळी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत, की मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे किंवा मी जास्त शहाणा आहे किंवा एका अर्थी इथे उपस्थित सगळी माणसं जी आहेत ना, ते वेडी आहेत. मलाच सगळं कळतं. अशा वातावरणाला आपण म्हणतो वन अपमनशिप. आता वन अपमनशिप म्हणजे नक्की काय? तर साधा सुधा अर्थ आहे. वन अपमनशिपचा अर्थ आहे, की जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा आपण जास्त शहाणे आहोत हे सिद्ध करण्याचं अयशस्वी प्रयत्न करत आहे. अयशस्वी शब्द का वापरला मी? कारण खऱ्या अर्थी कोणीही कोणापेक्षा जास्त हुशार किंवा कमी हुशार नसतं. हे परिस्थितीवर अवलंबून असतं, की त्या क्षणी कोणी बोलावं आणि कोणाचं बोलणं जास्त रास्त ठरेल. तर बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच कंपन्यांमध्ये असं होतं, की लोक स्वतःला जास्त शहाणं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि मग पडतात. तर असं का घडतं आणि याच्यामुळे कुठले तोटे आहेत आणि असं होऊ नये म्हणून आपण काय करायला हवं, हे आज आपण समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम वन अपमनशिपमुळे होणारे तोटे कोणत्या गोष्टी आहेत ज्या बिघडू शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर वन अपमनशिपमुळे सगळ्यात पहिली जी गोष्ट घडते ती म्हणजे जे वातावरण आहे ते दूषित होतं, विषारी होतं. तर असं का? विचार करा, प्रत्येक माणूस हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मी शहाणा आहे. आता मी शहाणा कधी ठरेन? जेव्हा तुम्ही मूर्ख ठराल. तेव्हा तुम्ही काही जरी बोलत असाल तर ते चुकीचं आहे हे सिद्ध करणं किंवा इतरांना काही कळतच नाही हे सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करणं. आता जर प्रत्येक व्यक्ती असं करू लागला किंवा बहुतांश लोक असेच करू लागले तर मग कुठे ना कुठे त्याचा वातावरणावर निश्चितच दुष्परिणाम होतो आणि असं बऱ्याच ठिकाणी घडतं जेणेकरून मग आपल्याला चर्चा पुढे नेता येत नाही किंवा प्रत्येक माणसाला असं वाटतं की ठीक आहे, जर तू मला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोयस की तू जास्त शहाणा आहेस, तर मी तुझ्याहून जास्त शहाणा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यामुळे कोणालाच काहीच मिळत नाही आणि शेवटी सगळेच तोंडघशी पडतात. तर सर्वप्रथम वातावरण दूषित होतं. दुसरी जी महत्वाची गोष्ट घडते, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो सायकोलॉजिकल सेफ्टी, ही सायकोलॉजिकल सेफ्टी पूर्णतः नष्ट होते. आता सायकोलॉजिकल सेफ्टीचा अर्थ काय? की जेव्हा एक चांगलं वातावरण असतं, पोषक वातावरण असतं, तिथे लोक दिलखुलासपणे बोलतात, एकमेकांना प्रश्न विचारतात आणि जर एखाद्या वेळेस पटत नसेल तर ते देखील स्पष्टपणे मांडतात की माझं मत काहीतरी वेगळं आहे, तुझं मत मला पटत नाहीये. पण कुठेही हे दाखवण्याचा प्रयत्न नसतो की मी मोठा किंवा तू मोठा. पण जेव्हा लोक हे सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी मोठा किंवा माझा जो विचार होता तोच खरा विचार आणि तुम्हाला सगळ्यांना काही कळतच नाही, मी जास्त अनुभवी आहे, अशा वातावरणात मात्र सायकोलॉजिकल सेफ्टी टिकू शकत नाही, कारण तिथे लोकांना भीती वाटते खरं बोलण्यासाठी. आणि जेव्हा लोकांना खरं बोलायची भीती वाटते किंवा प्रश्न विचारायची भीती वाटते, तेव्हा लोक फक्त नाममात्र तिथे उपस्थित असतात आणि खऱ्या अर्थाने चर्चा तिथे घडतच नाही. फक्त लोक आपली उपस्थिती मांडतात आणि त्यानंतर निघून जातात. त्यामुळे जी चर्चा घडते ती कृत्रिम घडते आणि त्यातनं निष्पन्न असं काहीच होत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट जी घडते त्याला म्हणतात की सहकार्य पूर्णतः थांबतं. का? कारण तुम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय की तुम्ही मोठे, मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय की मी मोठा. तर खऱ्या अर्थाने कोण मोठं? कोणीच नाही. आणि अशा परिस्थितीत काय होतं की लोक एकमेकांशी कबड्डी खेळायला लागतात. कबड्डी खेळायला लागतात म्हणजे नक्की काय? एकमेकांचे पाय खेचतात किंवा तांगड्या खेचतात आणि त्याच्यामुळे होतं असं की आपला जो खरा हेतू आहे, खरा हेतू काय आपला? की आपण जी चर्चा करतोय त्यातनं युक्ती आपल्याला सापडावी आणि त्याच्यामुळे आपल्या टीमचं आणि आपल्या कंपनीचं भलं व्हावं, ते जरा बाजूलाच राहतं आणि आपण बऱ्याचदा इतर दिशेला भरकटले जातो आणि सहकार्य तिथे पूर्णतः थांबतं. मी हे ठरवतो की मी तुमची मदत करणार नाही आणि तुम्ही कुठला जरी मुद्दा मांडला त्याला फक्त विरोध व्यक्त करेन आणि तुम्ही जर एखादी मत मांडलं तुमचं तर ते देखील खोटं आहे किंवा चुकीचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हीही माझ्यासोबत तेच कराल आणि म्हणून कोणीही कोणावर विश्वास दाखवत नाही. आणि त्यातनंच घडते चौथी गोष्ट, याचाच अर्थ आहे की विश्वास पूर्णतः संपतो किंवा नाहीसा होतो. तर विश्वास का नाहीसा होतो? कारण मला असं वाटतं की तुम्ही फक्त मला मी गाढव आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात किंवा मला काही कळत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. तर मीही त्याच प्रयत्नात लागतो आणि म्हणूनच मला तुमच्यावर विश्वास नाही, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आणि एका अर्थी कोणालाच कोणावर विश्वास नाही, अशी एक वातावरण निर्मिती होते आणि त्यातनं कोणाचंच भलं होत नाही आणि आपण चर्चेला एक योग्य दिशेला नेण्याऐवजी दुसरीकडेच नेऊ लागतो.
त्यामुळे तिथे विश्वास पूर्णपणे संपतो. आणि 5वी महत्वाची गोष्ट जी घडते, आणि मला वाटतं ही सगळ्यात शोकांतिक आहे, की आपण निर्णय घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? कारण आपला हेतू निर्णय घेणं हा नसतोच. आपला हेतू काय असतो? आपण मोठे आहोत. आपण जास्त इतरांपेक्षा उस्ताद आहोत हे दाखवण्यातच आपला वेळ जातो आणि त्याच्यामुळे कोणीही निर्णयाकडे वळू शकत नाही. कारण प्रत्येक माणूस हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर वन अपमनशिप हा एक प्रकारचा अभिशाप आहे. ही आपल्या कंपनीला लागलेली कीड आहे. जोपर्यंत आपण हे वन अपमनशिप काढून फेकत नाही, तोपर्यंत आपण योग्य दिशेला जाऊ शकत नाही आणि काहीतरी चांगलं घडवू शकत नाही. तर हे वन अपमनशिपचं जे हा जो अभिशाप आहे, ही जी कीड आहे, ही आपल्याला लागू नये, आपल्याला पछाडू नये यासाठी आपण काय करू शकतो? तर काही साध्या-सुध्या गोष्टी आहेत, ज्या मी तुमच्या समक्ष मांडणार आहे. अर्थातच तुम्ही याचा वापर करू शकता आणि इतरांची मदत देखील करू शकता. तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम कोणत्याही मीटिंगमध्ये असताना किंवा कोणत्याही अशा सभेत असताना जिथे तुम्ही लोकांसोबत आहात, बोलण्याऐवजी जास्त विचारायला शिका. आता जेव्हा आपण प्रश्न विचारतो ना, प्रश्न विचारल्यावर आपल्याला लोकांचं मत नक्की काय आहे हे कळतं आणि लोकांनी एखादी युक्ती जर मांडली असेल त्याच्या मागची त्यांची भूमिका आपल्याला नक्की कळते, की असा विचार ह्यांनी का केला असावा. आणि हे जेव्हा आपल्याला जाणून घेता येतं तेव्हा मात्र आपल्याला कळतं, की हां, या विचारात पण काहीतरी दम आहे. त्यामुळे आपण हे नक्कीच ऐकून घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रश्न विचारा आणि कमी बोला. हा एक नियम जरी तुम्ही पाळलात तरी तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकेल. दुसरा महत्वाचा नियम जो तुम्ही लक्षात ठेवायला हवा, की जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की इतर मंडळी त्यांचं योगदान देत आहेत, त्यावेळेस त्यांची प्रशंसा करा. आता याचा अर्थ काय? समजा एखाद्याने एक चांगला प्रश्न विचारला, ज्याच्यामुळे तुम्हाला मीटिंगमध्ये एक योग्य दिशा सापडली चर्चेसाठी किंवा एखाद्याने आपलं एक मत मांडलं, मनोगत व्यक्त केलं किंवा अनुभव मांडलं, त्याच्यामुळे देखील तुम्हाला चर्चेत मदत झाली. तर अशा वेळीच त्यांची प्रशंसा करणं, त्यांची स्तुती करणं, त्यांना पाठिंबा देणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा मंडळी असं करत नाहीत. "हां, ठीक आहे, ठीक आहे," एवढं म्हणून पुढे सरकतात. तसं न करता खऱ्या अर्थी, "हां, तू खूप चांगला प्रश्न विचारलास. हे तू जे बोललास ते खूप चांगलं केलंस." हे सांगणं, हे दाखवून देणं हे खूप महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आपण एखादा प्रश्न जर विचारणार असू किंवा आपलं मत मांडणार असू, त्यामागचा आपला स्वतःचा हेतू काय हे स्वतःला विचारा. आता याचा अर्थ काय? समजा एखादा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे किंवा मत मांडायचं आहे, तर याची कारणं काय असू शकतात? की चांगला जर प्रश्न विचारला तर चर्चेला एक योग्य दिशा मिळेल किंवा एखादं चांगलं मत मांडलं तर त्याची इतरांना मदत होऊ शकेल. हे जर उत्तर असेल तर नक्की प्रश्न विचारा आणि नक्की तुमचं मत मांडा. पण जर तुमचं उत्तर असेल मनातनं, की या युक्तीमागे माझा हेतू आहे, की मी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करावं किंवा इतरांनी माझ्यासाठी टाळ्यांचा गडगडाट करावा किंवा इतरांनी मी हुशार असं म्हणावं, तर मात्र तुम्ही चुकीच्या दिशेला जात आहात हे नक्की. त्यामुळे स्वतःला विचारा, की तुमचा हेतू काय? एखादं मत मांडण्यापूर्वी किंवा एखादा प्रश्न विचारण्यापूर्वी. असं जर तुम्ही केलंत, तर नक्कीच तुम्ही स्वतःवर एक नियंत्रण ठेवू शकाल आणि योग्य त्या वेळीच बोलाल आणि प्रश्न विचाराल किंवा मत मांडाल. चौथी महत्वाची गोष्ट, इतरांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. ज्याला आपण लिसनिंग असं म्हणतो, की इतर जेव्हा त्यांचं मत मांडत आहेत, त्यांना कुठेही मध्ये थांबवू नका आणि न थांबवता त्यांचं बोलणं ऐकून घ्या, की त्यांचं मनोगत काय, त्यांचं मत काय, जेणेकरून त्याच्यातनं तुम्हालाही कळेल, की अच्छा ही गोष्ट अशी देखील केली जाऊ शकते. त्यामुळे सगळ्यांचं ऐकून घ्या आणि मग तुमचं मत जे मांडायचं असेल ते मांडा. त्यामुळे इतरांचं लक्षपूर्वक ऐकणं याला कुठलाच पर्याय नाही आणि ही गोष्ट जितकी तुम्ही जास्त कराल, तितकंच तुम्ही वन अपमनशिप पासून लांब असाल. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा इतरांना यश मिळतं ना, त्यांना मिळालेलं यश जे असतं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्या, त्यांचं कौतुक करा. आता बहुतांश वेळा जेव्हा इतरांना यश मिळतं, तेव्हा एक चर्चा अशी असते, "हां, मला माहिती आहे, ह्याला नशीब याचं चमकलं किंवा याच्या साहेबांचा हात असेल याच्या डोक्यावर म्हणून यंदा याला यश मिळालं. नाहीतर काय मी मी करू शकलो असतो" वगैरे, वगैरे. तर असं न करता खऱ्या अर्थी मनापासनं त्यांचं कौतुक करा, की "बाबा तू काहीतरी चांगलं केलं असशील नक्कीच म्हणून तुला यश मिळालंय आणि आम्हालाही शिकव त्यातनं, आम्हालाही काहीतरी शिकू दे." हे जेव्हा तुम्ही दिलखुलासपणे सांगता ना, तेव्हा एक चांगली वातावरण निर्मिती होते आणि अशा वातावरणात मात्र कोणीही वन अपमॅनशिप दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. किंबहुना जेव्हा तुम्ही लोकांची मनापासून स्तुती करता आणि त्यांना मिळालेलं यश
त्याचा वाटा, त्याचं श्रेय त्यांना देता, तेव्हा लोक देखील तुमच्याबद्दल चांगला विचार करतात, तुमच्याबद्दल त्यांच्या मनात एक चांगली छाप निर्माण तयार होते. आणि म्हणूनच आपण जेव्हा जेव्हा इतरांना यश मिळतं त्याबद्दल त्यांची स्तुती करणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर या 5 गोष्टी नक्की अंमलात आणा. कोणत्या 5 गोष्टी? सर्वप्रथम प्रश्न जास्त विचारा आणि कमी बोला. दुसरी गोष्ट, इतरांनी जे योगदान केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन करा, त्यांना प्रेरणा द्या. तिसरी महत्वाची गोष्ट, प्रश्न विचारण्यापूर्वी किंवा मत मांडण्यापूर्वी आपला यामागचा हेतू काय हे जाणून घ्या. चौथी गोष्ट, इतरांचं लक्षपूर्वक ऐका. आणि 5वी आणि महत्वाची गोष्ट, जेव्हा इतरांना यश मिळतं त्यांची स्तुती करा. या गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्यात तर नक्कीच तुम्ही हा जो वन अपमॅनशिपचा प्रकार आहे याच्यापासून स्वतःला दूर ठेवू शकाल आणि तुमच्या कंपनीलाही दूर ठेवू शकाल. आणि जिथे चांगलं सहकार्य असण्याची गरज आहे तिथे वन अपमॅनशिपला मुळीच जागा मिळू नये. यासाठी सदैव प्रयत्नशील राहा. माझं लक्षपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया एका वेगळ्या विषयासोबत.